अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि या संदर्भात सरकारी पातळीवरती मदत काय मिळते याची आशा आहे। सरकारच्या वतीने विशेष पॅकेज जाहीर आज होऊ शकतं आणि याच विषयावरती शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचं निवेदन नियोजित होतं। मात्र काही कारणास्तव ते निवेदन पूर्ण न झाल्यामुळे आज मुख्यमंत्री हे निवेदन सभागृहात देण्याची शक्यता आहे। तसंच शेतकऱ्यांना विशेष पॅकेज सुद्धा जाहीर होईल असा अंदाज व्यक्त होतोय। वेदांत नेब आपल्याला माहिती देतील। वेदांत, पहिल्यापासून सरकार म्हणते की सर्वजण आश्चर्याने बोट तोंडात घालतील अशी मदत शेतकऱ्यांना दिली जाईल। किती आणि कशी मदत मिळण्याची शक्यता आहे, अंदाज आहे? ज्ञानदा, आजचा आपण दिवस बघितला तर प्रश्न उत्तराच्या तासानंतर खरं तर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री उत्तर देतील, कारण दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली आहे। अनेकांनी हा मुद्दा मागच्या आठवड्यात मांडला की अवकाळीमुळे किती नुकसान झालं आणि कशा प्रकारे मदत जाहीर करावी। विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा पहिल्या आठवड्यामध्ये लावून धरला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जे उत्तर असणार आहे त्याची सगळेजण प्रतीक्षा करतात आणि त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भातील उत्तर देतील। अवकाळी पावसामुळे किती हेक्टरमध्ये नुकसान झाले, त्यासोबतच कशा प्रकारे मदत दिली जाणार आहे या संदर्भात खरं तर शुक्रवारीच निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं केलं जाणार होतं। मात्र आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं की काही ठिकाणी पंचनामे झालेले नव्हते, त्यामुळे आता पंचनामे आतापर्यंत जे पूर्ण झालेले आहेत त्यानुसार आता हे निवेदन केलं जाईल आणि त्यानुसार मदतीची घोषणा सुद्धा केली जाईल। तू जसं म्हणते की विशेष पॅकेज जाहीर केलं जाईल, नक्कीच तशा प्रकारची तयारी सरकारकडनं करण्यात आलेली आहे। कारण वारंवार विरोधक दोन तीन जे मुद्दे आहेत त्यावर सरकारला धारेवर धरतात। त्यातला एक मुद्दा म्हणजे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा, आणि त्यामुळेच या सगळ्यावर उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर देतील। विधानसभा विधान परिषदेत दोन्हीकडे या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराची आणि कशा प्रकारे किती पॅकेज या सगळ्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात जाहीर करतात याकडे लक्ष असणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।